नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे CPR. हे तुम्हाला आरोग्य विभाग भरती, झेडपी, महानगरपालिका या सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करू. CPR म्हणजे काय? CPR कार्डिओपल्मनरी रिसॅच्युरेशन म्हणजेच हृदय व श्वसन थांबल्यावर कृत्रिमरित्या छाती दाबणे आणि कृत्रिम श्वसन देऊन मेंदू व शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याची प्रक्रिया. यामुळे रुग्णाचं जीवन वाचण्याची शक्यता असते. CPR कधी करतात? खालील परिस्थितीत CPR करतात: हृदय बंद पडणे, श्वास बंद होणे, बुडणे, विजेचा धक्का, गुदमरल्यामुळे श्वसन थांबणे, गंभीर अपघात, विषबाधा. CPRचे मुख्य उद्देश बघा: मेंदूला ऑक्सिजन पोहोचवणे, रक्ताभिसरण चालू ठेवणे, हृदय पुन्हा चालू होईपर्यंत शरीर जिवंत ठेवणे. CPR करण्यापूर्वीची तपासणी: सेन्स सेफ्टी, आजूबाजूला धोका नाही याची खात्री. रिस्पॉन्स तपासा, रुग्णाला हलके हलवून विचारा तुम्ही ठीक आहात का, तुम्हाला बरं वाटतंय का. या प्रकारे तुम्ही रुग्णाला प्रश्न विचारू शकतात. हेल्प मागवा, 108 नंबरवर कॉल करायचा आणि इमर्जन्सी सर्व्हिस बोलवायची, म्हणजेच आपली रुग्णवाहिका. ब्रीदिंग तपासा, छाती हलते का ते पहा, 10 सेकंद. श्वास नसेल तर लगेच CPR सुरू करा. CPRची स्टेप: अडल्टमध्ये बघा, स्टेप 1 रुग्णाला सरळ झोपवा, कठीण जमिनीवर पाठ टेकवून झोपवा, म्हणजे फ्लॅट सरफेस पाहिजे. स्टेप 2 छातीवर हात ठेवणे, दोन्ही हात एकावर एक ठेवा, छातीच्या मध्यभागी स्टर्नियम जवळ ठेवायचा. स्टेप 3 चेस्ट कॉम्प्रेशन, वेग 100 ते 120 प्रति मिनिट असते, खोली 5 ते 6 सेंटीमीटर. प्रत्येक दाबानंतर छाती वर येऊ द्या, म्हणजे 13 कॉम्प्रेशन द्यायचे आपल्याला, 30 दाब द्यायचे. त्यानंतर स्टेप 4 रिक्यूज ब्रीदिंग, नाक बंद करा, तोंडातून श्वास द्या, छाती वर उठली पाहिजे. श्वास 2 वेळेस श्वास द्या, म्हणजे 3 वेळेस आपल्याला दाबायचे आणि 2 वेळेस श्वास द्यायचा आहे. CPR रेशो आहे 30:2. 30 चेस्ट कॉम्प्रेशन आणि 2 रिकस ब्रीथ. ते सतत करत राहावे. CPR किती वेळ करावा? रुग्णाचा श्वास घेईपर्यंत, डॉक्टर किंवा ॲम्ब्युलन्स येईपर्यंत, CPR करणारी व्यक्ती थकून जाईपर्यंत. AED म्हणजे हृदयाला इलेक्ट्रॉनिक शॉक देणारे मशीन, हृदयाला लय पुन्हा सुरू करण्यासाठी वापरतात. हँड ओन्ली CPR, जर रिकस ब्रीदिंग देता येत नसेल तर फक्त चेस्ट कॉम्प्रेशन द्या. वेग 100 ते 120 प्रति मिनिट. CPR करताना लक्षात ठेवायची गोष्ट: रुग्ण कठीण जमिनीवर असावा, हात सरळ ठेवावे, छाती पूर्ण वर येऊ द्यावी, कॉम्प्रेशन थांबवू नये, शक्य असल्यास AED वापरावे. आणि हे बघा, ANM स्टाफ नर्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. CPR फुल फॉर्म आहे कार्डिओपल्मनरी रिसॅच्युरेशन, रेशो 30:2. कॉम्प्रेशन रेट बघा 100 ते 120 प्रति मिनिट. कॉम्प्रेशन डिप्थ 5 ते 6 सेंटीमीटर आणि चेस्ट कॉम्प्रेशन लोकेशन स्टर्नियम, छातीचा मध्यभाग. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.